अजून कोणतं लावू? गुलाबी शरारा लाव. ही मुलगी आहे आमच्या शेजारची पाहुणी आहे आलेली आणि खूप सुंदर डान्स करते. ही वय खूप कमी असूनही खूप छान डान्स करत होती. खूप ॲक्टिव्ह आहे. तर आम्ही तिच्यासोबत गप्पा करत होतो, तिचा डान्स बघत होतो. नंतर मग आम्ही नाश्त्याला बनवलेले होते इथे ढोकळे. मग सर्वांनी मिळून इथे केला नाश्ता. तर मी आज ढोकळे बनवले होते, रवा आणि बेसनचे मिक्स ढोकळे बनवले होते. तर ते ढोकळे आम्ही इथे खात आहे, नाश्ता करत आहे. खूप छान झाले होते ढोकळे, सर्वांनाच आवडले, मस्त झाले होते. स्पंज पण छान आलेला होता आणि टेस्ट पण छान झाली ती ढोकळ्यांची, सर्वांनाच आवडले. मग आम्ही सगळ्यांनी असं एकत्र कोणी आलं म्हणजे सर्वांनी एकत्र बसून नाश्ता जेवण करणं खूप आनंद असतो, खूप मजा असते याच्यामध्ये. मला तर खूप आवडते. असं कोणाकोणाला आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मग इथे आम्ही कपाट आवरायला घेतलं होतं आणि मी काही साड्या काढल्या जुन्या काठापदराच्या, कारण माझी वहिनी छान ब्लाऊज ड्रेस वगैरे शिवते. तर मग मला माझी भाऊजी तर मला दिशा आणि गौरीसाठी ड्रेस शिवून घ्यायचे होते. तर मग मी तिला इथे साड्या दाखवत होती, तिला साड्या दिल्या मी काढून ड्रेस शिवण्यासाठी. आणि मग संध्याकाळी ती गावाला गेल्यानंतर इथे संध्याकाळ झाली होती. मग संध्याकाळी मी इथे दिवाबत्ती करून घेतली. दिवे लावण्याची वेळ झाली होती. इथे लावत आहे मी दिवे. तर हे बघा इथे माझं दिवे लावण्याचं काम चालू आहे. संध्याकाळ झाली की लक्ष्मी येण्याची वेळ असते. तर लक्ष्मी यायच्या वेळेस आपले घर स्वच्छ करून आधीच घर स्वच्छ करून ठेवायचं आणि नंतर संध्याकाळी दिवा लावायचा, दिवे लावायचे, धूप अगरबत्ती लावायची, कापूर लावायचा. त्यामुळे लक्ष्मी मातेला येण्यासाठी घरामध्ये प्रसन्नता वाटते आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करते. म्हणून हे आपलं नित्यनियमानं आपण तर लक्ष्मी माता येण्याच्या वेळेस आपण दिवे लावतो. तर मी रोज सकाळी आणि संध्याकाळी 4 दिवे लावत असते. तर इथे मी एक दिवा माठाजवळ लावते आणि एक दिवा तुळशीजवळ आणि एक दारात आणि देवाजवळ, असे माझे रोजचे 4 दिवे असतात, सकाळ आणि संध्याकाळ. आणि पूर्ण घरामध्ये मी धूप लावून कापूर लावून फिरवून घेत असते. तर हे आहे माझं संध्याकाळचं लक्ष्मी माता येण्याच्या वेळेसचं रुटीन. आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर तुम्ही कशा पद्धतीने करता तर हे मला नक्की सांगा. माझी अशी साधी सोपी पद्धत आहे, ती मी तुमच्याबरोबर शेअर केली. तर बघा आता दिवाबत्ती झाल्यानंतर इथे आता माझे दिवे लावताना इथे मधात केदारची लुडबुड सुरू होती. केदारला धूप अगरबत्ती पाहिजे होती. धूप अगरबत्तीचा काहीतरी तो स्मोक की काहीतरी करणार असं म्हणत होता आणि त्याचं सुरू होतं मधात लुडबुड. इथं दिशासोबत पण गप्पा सुरू होत्या माझ्या दिवे लावता लावता. आणि अचानक दिवे लावताना लाईन गेलेली होती, कारण बाहेर खूप भयानक हवा सुटलेली होती, भयंकर हवातून सुटली होती. तेव्हा लाईन गेली आणि मग अंधारामध्ये आम्ही दिवे लावून प्रकाश केला. आणि मग थोड्या वेळानं लाईन आल्यानंतर मी इथं आता स्वयंपाक करायला घेत आहे संध्याकाळी स्वयंपाक बनवला आणि साधासुद्धा स्वयंपाक बनवला होता मी संध्याकाळी, कारण माझ्याकडे सकाळच्या शिळ्या ज्या पोळ्या होत्या त्या पोळ्यांचा मी चिवडा बनवून घेतला आणि थोडासा भात बनवला होता, पुलाव. तर इथे अशा पद्धतीने स्वयंपाक केला. हे बघा बाहेरचं वातावरण, किती हवा धूळ सुटलेली आहे आणि किती आणि इथं तुमच्यासोबत दुसऱ्या दिवसचं रुटीन मी शेअर करत आहे. आणखी याला जोडलेली आहे दुसऱ्या दिवसाची क्लिप, म्हणजे आज मंगळवार, ही मंगळवारची क्लिप मी याला जोडलेली आहे. तर सकाळी झालेली आहे सकाळची सुरुवात. मस्त वातावरण होतं, छान थंड पाऊस आल्यामुळे. आणि मग मी इथे अंगणामध्ये पाणी वगैरे शिंपडून घेतलं, अंगण स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर घेतली मी इथे रांगोळी काढायला. तर अशा पद्धतीने मी आज रांगोळी काढत आहे. कधी मी हाताने काढते आणि कधी मग साच्याचा उपयोग करून पण काढते रांगोळी. तर इथे माझी ही रोजचे लक्ष्मीची पावलं, स्वस्तिक आणि रांगोळी रोजची माझी दरवाजामध्ये असते. तर इथे आता मी ही रांगोळी काढून घेते आणि मग करणार आहे देवपूजेला सुरुवात.
तर हे बघा अशी छान छोटीशी अशी रांगोळी काढून घेतलेली आहे. आणि आज मी दिवसभर काय करणार आहे हे पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर हे बघा इथे आता झालेली आहे माझी रांगोळी काढून. आणि रांगोळी काढल्यानंतर मी इथे दरवाजामध्ये पण पूजा करून घेते उंबरठ्याची. तर माझ्या दरवाजाला लाकडाचा उंबरठा नसल्यामुळे मी अशा पद्धतीने दरवाजा अशाच पद्धतीने मी पूजा करते. हे आहे माझ्या अंगणामधलं नागवेलीचं झाड. आज मला कलशाची स्थापना करायची होती. इथे आली मी राहायला तेव्हापासून कलशची स्थापना नव्हती केली. तर आज तो दिवस निघालेला आहे कलश स्थापनेचा. आज दिवस पण मंगळवार आहे, चांगला दिवस आहे. तर मी दारातलीच नागवेलीची पानं तोडून घेतली आणि कलशाची स्थापना केली. तर ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की मी कशा पद्धतीने कलश स्थापन करते ते. तर ही आहे माझ्या दारातली उंबरठ्याची पूजा अशा पद्धतीने. आणि इथे हे बघा एका साईडला इथे तुळशी आहे ठेवलेली, शंकराची पिंड आणि नंदी ठेवलेला आहे. तर इथे आणि हे इथे आली मी देवपूजा करायला. आता इथे देवपूजा करत आहे. ही आहे माझी अशी देवाची पूजा. आणि कलश स्थापना कशी करायची. आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. तर आज मी दाखवणार आहे तुम्हाला कलशाची स्थापना कशा प्रकारे केली जाते आणि मंगल कलश हा आपल्या देवघरात पूजण्यामागे काय कारण आहे हे सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये मला जितकी माहिती आहे तितकी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला तर आज करूया आपण मंगल कलशाची स्थापना. तर मंगल कलशाची स्थापना करण्याआधी आपल्याला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि त्यावर काढून घ्यायची आहे स्वस्तिक. तर स्वस्तिक अशा प्रकारे आपण काढून घेणार आहोत. तर ही बघा इथे मी स्वस्तिक काढत आहे. तर स्वस्तिक काढण्यासाठी एक तांब्याचा कलश घ्यायचा, त्याला स्वच्छ करून घ्यायचं आतून बाहेरून. आणि आतून व्यवस्थित स्वच्छ करायचा, कारण आपण याच्यामध्ये नेहमीसाठी पाणी भरतो. तर पाणी नेहमी राहिल्यामुळे आतून खूप खराब होतो. तर पहिले स्वच्छ करून घ्यायचा मस्त आणि छान ओल्या कॉटनच्या कपड्याने कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचा. आणि उन्हामध्ये वाळवल्यानंतर मग आपल्याला कलश स्थापन करण्यासाठी हा तांब्याचा गडवा घ्यायचा आहे. मग यामध्ये स्वस्तिक काढून आजूबाजूला 5 कुंकवाचे बोटं काढून आणि मधात पण कुंकवाच्या रेषा ओढून इथे कलशामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे. आणि पाणी एवढंच भरायचं की नारळाला ते पाणी लागणार एवढं, नारळाच्या शेंड्याला पाणी लागेपर्यंत पाणी भरायचं आहे. त्यामध्ये हळदी, कुंकू आणि फूल आणि 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी हे सर्व टाकून घ्यायचं. जर आपल्याकडे दुर्वा असतील तर दुर्वा पण टाकून घ्यायच्या, पण माझ्याकडे दुर्वा नव्हत्या म्हणून मग मी दुर्वा नाही टाकल्या. आणि मग आपला आहे नारळ देवीमध्ये ओटीमध्ये आलेला अंबादेवीमध्ये. तर तोच नारळ मी इथे कलशासाठी घेतलेला आहे. कलशासाठी घरचेच नागवेलीचे पानं पण मी घेतले आहे. आपल्याकडे नागवेलीचे पानं जर नसले तर आपण आंब्याचे पण पानं घेऊ शकतो. मग इथे अशा प्रकारे पानं घेऊन मी हा कलश इथे स्थापन करत आहे. आणि कलशाखाली तांदूळ पण टाकून घ्यायचे आहे आपल्याला. देवाच्या उजव्या साईडला आणि आपल्या डाव्या साईडला या मंगल कलशाची स्थापना करायची असते. मंगल कलश स्थापनेमुळे घरामध्ये सर्व चांगलं होते, नकारात्मकता बाहेर निघते आणि आपल्या पैशातल्यामध्ये भरभराट येते, सौभाग्य पण प्राप्त होते. यामागचे असे कारण आहे कलश स्थापनामागचे. तर अशा प्रकारे मी कलशाला आता हळदी कुंकाचे बोटं पण लावून घेत आहे. कलशाची पूजा करून घेते. कुंकू आणि हळद लावून थोडेसे अक्षित अर्पण करते आणि एक पुष्पफूल अर्पण करून अशा प्रकारे कलशाची स्थापना झालेली आहे. आपण एक कुळदेवीचं स्वरूप, आपल्या कुलदेवतेचं स्वरूप म्हणून पण कलशाची स्थापना करू शकतो. त्यासाठी आपल्याला जेव्हा आपण आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला जातो तिथून मिळालेलं जे कलश आपल्याला जे नारळ असते त्या नारळाचा कलश स्थापन करू शकतो. आणि हा आपण एखादा विकत आणून पण ओला नारळ घ्यायचा, विकत आणायचा, किंवा मग आपल्याला ओटीमध्ये जो आलेला नारळ असतो तो नारळ इथे वापरायचा आहे कलशच्या स्थापनेसाठी. आणि या कलशाला 5 वेळे धाग्याचे गुंडाळून घ्यायचे आहे. आणि ह्या कलशामधलं पाणी आपण डेली आपल्याला बदलणं शक्य होत नाही, तर मग आपण दर मंगळवारी किंवा शुक्रवारी ह्या कलशामधलं पाणी
बदलून घ्यायचं आहे आणि ते पाणी घरामध्ये सगळीकडे शिंपडून बाकीचं पाणी झाडाला टाकून द्यायचं. अशा प्रकारे नंतर परत दुसरं पाणी घेऊन, स्वच्छ पाणी घेऊन त्या कलशामध्ये टाकायचं आणि अशाच प्रकारे विधी करून आपल्याला परत हे कलश इथे देवाजवळ ठेवायचा आहे. तर हा झाला माझा कलश तयार. मग इथे मी आता देवाच्या उजव्या बाजूला आणि माझ्या डाव्या बाजूला इथे कलश स्थापना करणार आहे. त्यासाठी मी खाली देवपाटावर जिथे जागा आहे तिथे थोडीशी, तर माझा चौरंग लहानच आहे तर मग मी कमी जागेतच ॲडजस्ट केलं. तिथे तांदूळ टाकून घेतले आणि त्या तांदळावर हळदी कुंकू वाहून इथे कलशाला स्थापित केले. तर हा आहे आजचा माझा मंगल कलश इथे स्थापित झालेला आहे अशा प्रकारे. आणि तुम्ही पण असे कलश स्थापन करू शकता. तर आता हे बघा माझी देवपूजा पण आटोपत आलेली आहे. इथे माझ्याकडे सुपारीचा गणपती नेहमीच असतो देवघरामध्ये, तो पण मी नागवेलीच्या पानावर ठेवून घेतला असा आणि गणपतीची स्थापना करते. तर आता इथे अशा प्रकारे गणपतीची पूजा करून घेतली. सर्व माझी पूजा, देवांची पूजा झालेली आहे सर्व. तर मी आता इथे देवाचं सर्व पूजा करतानाच आवराआवर करून घेते आणि रांगोळी वगैरे पण टाकून घेते देवाजवळ. आरती, कापूर वगैरे. आणि माझ्याकडे ह्या देवीच्या 2 वेण्या होत्या, तर मी देवाला अर्पण करत आहे. इथे बघते आता कुठे बसणार ते. तर इथे आता ही कृष्णाला मी ही वेणी अर्पण केलेली आहे. श्रीकृष्ण बालकृष्ण आहे माझ्याकडे छोटासा आणि माझा खूप आवडीचा आहे कृष्ण. मला तर खूप आवडतो बालकृष्ण आणि बालकृष्णाची सेवा करायला पण खूप आवडते. अशा पद्धतीने ही आहे माझी आजची देवपूजा. तर सांगा मैत्रिणींनो, आज तुम्हाला ही माझी देवपूजा कशी वाटली. तर इथं पूजा आटोपल्यानंतर मग मी माझी स्वयंपाकाला सुरुवात केली. अशा प्रकारे साधा स्वयंपाक होता. मुगाच्या वड्याची भाजी, पोळी, वरण आणि भात. तर हा होता माझा आजचा दुपारचा जेवणातला मेनू. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या नवीन चॅनलला पण सबस्क्राईब करा, रुपाली किचनला. परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.